नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेवरती बहिष्कार टाकून बाहेरात काय विषय आहे? धाराशिव नगरपालिकेची 4थी सर्वसाधारण सभा आहे आणि एक विषय समिती आणि एक स्थायी समितीची असे जवळपास 1 महिन्याच्या आत 5 सभा झाले. पण एकाही सभेचं प्रोसिडिंग त्यांनी पूर्ण कंप्लीट केलेलं नाही किंवा ऑनलाईन पोर्टलवर 7 दिवसाच्या आत टाकणं बंधनकारक आहे. तरीसुद्धा यांना कुठलंही गांभीर्य नाही. त्यांनी एकही सभेचं प्रोसिडिंग फायनल केलं नाही. जी की प्रोसिडिंग नगराध्यक्षानं 7 दिवसाच्या पोर्टलवर शिवणी आणि नगराध्यक्ष टाकलं पाहिजे. ते पोर्टल जनतेला पाहण्यास, नागरिकांना पाहण्यास, सन्मान्य सदस्याला प्रोसिडिंगच्या कॉपी मिळाली पाहिजे. त्यांनी जेणेकरून 1 महिन्यात एकही कुठल्याही सभेची प्रोसिडिंग फायनल केली आणि 4थी सर्वसाधारण सभा होती. आम्ही काल कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की ह्या चुकीच्या पद्धतीनं ही सर्वसाधारण सभा घेतात, ही सभा तहकूब केली पाहिजे. म्हणून आताही आम्ही सभागृहाला विनंती केली की तुमची ही सभेची पद्धत चुकीची आहे, प्रोसिडिंग ऑनलाईन फायनल करा आणि परत तुम्ही सभा दुसरी घ्या. तर त्यांनी सांगितलं आम्ही सभा घेणार आहेत असं आहे. तरी आम्ही लेखी स्वरूपात आता त्यांना निवेदन दिलं आणि सभेचा सभात्याग केला, जेणेकरून ह्यांना हुकुमशाही कारभार चालवायचा. सभेचे प्रोसिडिंग त्यांनी फायनल करायचं काम जिम्मेदारी शिव आणि नगराध्यक्षाची आहे. त्यांनी लाख 2-2 लाख पगार कशाची घेते? नगरपालिकेच्या पैशाचा दुरुपयोग करून तुम्हाला करायचं काय ते सांगितलं पाहिजे ना. तुम्ही जनतेला सांगायला लागले की आता आम्ही असं केलं आहे, तुम्ही ही केलं आहे, तुमचं ऑलरेडी प्रोसिडिंगच काय फायनल माहीत नाही. ह्याच्यात तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे, सभेची मंजुरी झाली म्हणून परवा दिवशी दिव्य मराठीला बातमी आहे की नगरपालिका SI गोरेनं सरळ त्या ह्याच्यात सांगितलं की आम्ही 10 कोटी रुपयाचा शासनाचा प्रस्ताव स्वच्छतेचे पैसे आणि कचरा स्थलांतरित करण्यासाठी शासनाकडे पाठवला आहे. जी की प्रोसिडिंग फायनल नसताना तुम्ही कुठल्या आधारे प्रस्ताव पाठवला आहे? का जनतेची दिशाभूल करतात? म्हणून आम्ही आता यांना सांगितलं आणि सभेचं वॉकआउट यांचा जाहीर निषेध करून लेखी स्वरूपात आम्ही त्यांना कलेक्टरला काल निवेदन दिलेलं आमच्या प्रोसिडिंगवर घ्यायला सांगितलं आणि जाहीर सभेत तीव्र निषेध करून आम्ही वॉकआउट करू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पुढे भूमिका काय असेल आता? आमची आता सध्याची भूमिका आहे शहरातील नागरिकांना यांनी ठरविल्याप्रमाणे आता यांनी 26 कोटीच्या प्रशासकीय मंजुरी आणल्यात. 26 कोटीच्या प्रशासकीय मंजुरी आणले तर 26 कोटी रुपयाचं टेंडर अजून यांनी ऑनलाईन केलेलं नाही. ते सांगते विकास कामाचा विषय एकही रुपयाचं टेंडर आज ऑनलाईन झालेलं नाही. हातलादेवी पंप पाऊस 8 दिवस झालं बंद होता, 8 दिवस पाण्यासाठी. तुरटीचा विषय आज सभागृहात आणला आहे त्यांनी. तर तुरटी नव्हती म्हणून नगरपालिका पाणी पुरवठा 2 दिवस बंद होता. हे काम करण्याची पद्धत त्यांची फार चुकीची आहे. सभेचं प्रोसिडिंग ज्या त्यावेळेस 8व्या दिवशी ऑनलाईन पडलंच पाहिजे. आता पक्षाची भूमिका काय आपल्या? पक्षाची भूमिका आम्ही आता यांना निषेध केला आहे. ह्याच्या अगोदर एकदा कलेक्टर सभासोबत बैठक घालून त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तिथून पुढे जी काय कायदेशीर लढाई असेल ते आमचे पक्ष ती आम्ही सुरू करून